खूप लोक एक्सपेन्सिव्ह सिरम्स, वेगवेगळे शॅम्पूज किंवा वेगवेगळी तेल हे आठवड्याला बदलत असतात, पण तरीही त्यांचं हेअर फॉल काही कमी होत नाही. कारण प्रॉब्लेम फक्त केसांमध्ये नसतो, तर प्रॉब्लेम दुसरीकडेच कुठेतरी लपलेला असतो, जो आपल्याला शोधून काढावा लागतो. कधी नोटीस केलंय का की जेव्हा खूप स्ट्रेस असतो, एक्झामचं प्रेशर असतो किंवा ऑफिसचं प्रेशर असतं किंवा काही रिलेशनशिपचं प्रेशर असतं, तेव्हा आपले केस हे खूप जास्त गळायला लागतात. अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो तो वात आणि पित्त दोष. अशा वेळेस स्ट्रेस सुद्धा कमी व्हावा आणि त्यासोबतच आपल्याला केस गळती सुद्धा होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे. हा उपाय आहे अणुतेलाचे नस्य करणे. हा उपाय खरं तर प्रत्येक घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच करायला पाहिजे, पण सध्या वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीजच्या जमान्यांमध्ये हा उपाय दुर्लक्षित केला जातोय. म्हणूनच आज आपण खूप डीपमध्ये पाहणार आहोत की हा उपाय कोणत्याही एक्सपेन्सिव्ह सिरम्स, ऑइल्स किंवा ट्रीटमेंटपेक्षा खूप जास्त फायदे कसे देतो. आपल्या मेंदूचं मुख्य द्वार काय आहे तर ते आहे नासा. नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे पण ऊर्ध्वजत्रुगत व्याधी होतात त्यासाठी आपण नस्य हा उपचार करू शकतो. आपल्या मेंदूमध्ये किंवा केसांच्या मुळाशी जो पण द्रव पदार्थ असतो, जो पण शिरा, स्नायू हे सगळे पदार्थ असतात, त्या सगळ्यांना पोषण देणारा मार्ग हा नाकातून जातो. जेव्हा आपण अणुतेलाचे नस्य करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये असणारे मर्म ॲक्टिवेट होतात, उत्तेजित होतात. आपल्या मेंदूमध्ये रक्तवाहिन्या असतात, त्यांचं ब्लॉकेजेस हे दूर होतं आणि त्यामुळे खूप जास्त पटीने आपल्या रक्तवाहिन्यांना पोषण मिळतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्यामुळे केस गळती ही कमी होते. जसं की एखादं झाड खूप जास्त उष्णतेमुळे जर सुकत असेल तर त्याला आपण लगेच पाणी दिलं तर ते लगेच टवटवीत होतं. त्याच प्रकारची क्रिया ही नस्य केल्यामुळे होते. नस्य करण्यासाठी तुम्ही अणुतेल किंवा गाईचं तूप हे दोन्हीही वापरू शकता. अणुतेल हे वेगवेगळ्या वनस्पतींच्या द्रव्यांच्या काड्यांपासून त्यामध्ये शेळीचं दूध घालून ते आटवले जाते, त्यामध्ये तेल टाकले जाते आणि त्यापासून अणुतेल तयार होतो. म्हणूनच याची इफिकेसी खूप जास्त वाढलेली असते. म्हणूनच 2-2 थेंब हे रेग्युलरली टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला याचे खूप जास्त फायदे दिसून येतात. अणुतेलाचं नस्य केल्यामुळे तुम्हाला काय फायदे भेटतील तर सध्याच्या जीवनशैलीमध्ये स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, डोळ्यांची शक्ती कमी झाल्यासारखी होते. म्हणूनच जर तुम्ही रोज अणुतेलाचं नस्य केलं तर त्यामुळे तुमची डोळ्याची शक्ती सुद्धा वाढते, डोळ्यांचं पोषण होतं आणि तिथे असलेल्या वात पित्त दोषांचं शमन सुद्धा होतं. त्यामुळे आपल्या डोळ्यांसोबतच इतर जे सेन्सेस आहेत, जे कान, नाक किंवा जीभ, या सगळ्या सेन्सेसला क्लिअर, स्वच्छ ठेवण्याचं काम अणुतेलाद्वारे होतं. त्यामुळेच या सेन्सेसचे कामं व्यवस्थित होतात आणि त्यांचं बल सुद्धा वाढतं. ज्यांना पण मायग्रेन किंवा हेडेक आहे त्यांच्यामध्ये सुद्धा नस्य खूप फायद्याचं ठरतं. त्याचबरोबर ज्यांना फेशियल पॅरालिसिस झालेला असतो त्यांच्यामध्ये सुद्धा नस्य हा खूप छान प्रकारे काम करतो. कारण नस्य केल्यामुळे आपले शिरा, स्नायू, मसल्स या सगळ्यांना ताकद भेटते आणि आपली फेशियल मसल्सला ताकद भेटल्यामुळे पॅरालिसिसमध्ये हा खूप फायदेशीर ठरतो. कोविड काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे पण रेग्युलरली नस्य करायचे त्यांना एकतर कोविड झाला नाही आणि ज्यांना पण झाला होता त्यांच्यामध्ये पण खूप माइल्ड सिम्पटम्स होते. त्यामुळे म्हटले जाते की जी पण व्यक्ती रेग्युलर नस्य करते त्यांना अचानक कोणतीही व्याधी होणार नाही. त्यांना सर्दी खोकला अचानक होणार नाही, त्यांना पॅरालिसिस अचानक होणार नाही, त्यांना हेडेक, मायग्रेन हे सुद्धा अचानक कधीच होणार नाही. ऊर्ध्वजत्रुगत व्याधीमध्ये मान सुद्धा येते. त्यामुळे आजकालच्या जीवनशैलीमुळे जे कंटिन्यू स्क्रीनिंग आहे, कंटिन्यू लॅपटॉपवर टाईम आहे, कंटिन्यू टेबल खुर्चीवर बसून जे असतात त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा खूप लवकर होताना आढळतो. तर अशा वेळेस जी पण व्यक्ती नस्य करत असेल त्यांना हे साईड इफेक्ट्स कमी होतील किंवा होणार सुद्धा नाही. त्याचबरोबर ज्यांची जॉ स्टिफ झालेली असते त्यांच्यामध्ये सुद्धा नस्य खूप फायदेशीर आहे. सायनस या व्याधीमध्ये म्हणजेच ज्यांना सर्दी वारंवार होत राहते, नाकातून पाणी गळत राहतं, नेहमी सूज किंवा सायनस झालेले आढळतात, त्यांच्यामध्ये सुद्धा नस्य केल्यानंतर हा त्रास कमी होतो. ज्यांना पण म्हातारपण लवकर नकोय असं वाटत असेल किंवा ज्यांना तारुण्य टिकवायचं असेल, ज्यांना चेहऱ्यावर ग्लो हवा असेल त्यांनी रोज नस्य करायला पाहिजे. कारण यामुळे आपल्या मानेच्या वर सर्व मसल्सला, शिरांना, स्नायूंना ताकद भेटते, पोषण भेटते आणि त्यामुळे अँटी एजिंगचं काम हे करत असतं. वरून किती फेशियल योगा किंवा फेशियल मसाज जरी तुम्ही करत असाल पण त्याच्यापेक्षाही जास्त फायदा देते ती म्हणजे नस्यक्रिया. जे पण सिंगर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत त्यांना सारखं बोलण्याचं काम करावं लागतं. मग अशा वेळेस त्यांचा स्वर हा स्निग्ध आणि व्यवस्थित राहावा यासाठी सुद्धा नस्यक्रिया ही खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही सुद्धा नस्यक्रिया ही आजपासूनच चालू करा आणि त्याचे खूप सारे फायदे तुम्ही अनुभवा. नस्य कसे करावे तर त्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना तुम्ही नस्य करू शकता. ती तुम्ही झोपल्यानंतर तुमचा मानेचा भाग हा थोडासा खाली असावा, म्हणूनच तुम्ही बेडच्या बाजूला किंवा मग उशी घेऊन हा भाग थोडासा खाली करायचा आहे. त्यानंतर 2-2 थेंब हे अणुतेलाचे तुम्ही प्रत्येक नाकपुडीत टाकायचं आहे. नंतर तुम्ही 5 ते 10 दीर्घ श्वास घ्यायचे आहे आणि जर तेल तुम्हाला घशात आल्यासारखं वाटत असेल तर ते थुंकून टाकायचं आहे.
हेच नस्य तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने जर केलात तर तुमचं कफदोष वाढू शकतं. जर तुम्हाला ताप आहे आणि तरी तुम्ही जर नस्य केला तर त्यामुळे तुमची ताप वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला असे काही त्रास नाही येत ना, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि नंतरच नस्य करायचं आहे. आपला फोन हँग झाला तर आपण काय करतो, तर रिस्टार्ट करतो. गाडीमधून धूर निघत असेल तर काय करतो, तर आपण फिल्टर साफ करतो. त्याच प्रकारे जर आपला मेंदूचा ओव्हरलोड झाला असेल, आपलं स्ट्रेस जास्त वाढला असेल तर आपण काय करायला पाहिजे, की आपल्याला ऑइलिंग करायला पाहिजे. आणि हे ऑइलिंग कशामुळे होतं, तर ते होते नस्यक्रियेमुळे. विचार करा की रोज फक्त 5 मिनिटं लागणारी ही क्रिया जर आपण करत नसू तर आपण आपल्या शरीराचं किती मोठं नुकसान करत आहोत.